समोर येतो सागर तांबोली. मॅच 30 बॉल 46 46 टार्गेट. गेम ऑन. साहिल खाडे वेगवान बॉलर आहे. समोर सागर तांबोली उंच पुरा सिक्सर मारणारा फलंदाज आहे. पहिलाच सागरचा स्ट्रोक हवेत चाललाय आणि कव्हर मध्ये कॅच आउट. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट. विकेट टेकिंग बॉलर आहे साहिल खाडे आणि सागर तांबोलीला फसवलं आणि पहिली विकेट इथून संपादन करत असताना तुम्ही बघू शकाल येणारे पुढील सामने 4 ओव्हरचे राहतील. सेकंड राऊंडचे 2 ओव्हर एका एंड कडून असतील आणि 2 ओव्हर दुसऱ्या एंड कडून असतील आणि त्यानंतर तिसरा राऊंडचा जो सामना आहे तो 3 ओव्हरचा राहील. त्यामध्ये एका एंड कडून 2 ओव्हर दुसऱ्या एंड कडून 1 ओव्हर असा फॉर्मॅट असेल. किशोर डायरेने जर का षटकार हॅट्रिक ठोकली बारक्या ड्रायव्हर याच कडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मंगेश वैखरे म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये कित्येक बॉलर आपण पाहिले. 6 बॉल मध्ये 6 धावा करू न देणारा बॉलर म्हणजे वाकस संघाचा मंगेश वैखरे. तमनाचं मैदान लाडविली संघाच्या विरोधात आजही ती कामगिरी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आहे. मंगेश दादा चॅम्पियन कॅप्टन आहे. दोन्हीने जेवढ्या ट्रॉफी उचलल्या असतील ना तेवढ्याच ट्रॉफी वाकसच्या मंगेश वैखरेने उंचवलेल्या आहेत. कॅप्टन कुल मॅगी 2 मिनिटात बनते पण तशीच सहज ट्रॉफी जिंकतो तो म्हणजे कॅप्टन मंगेश वैखरे अर्थात मॅगी. जॉन्टी दळवी जॉन सिन्नाची जर कोणी ऍक्शन करत असेल ना कॅच पकडल्यानंतर तर तो वाकसचा जॉन्टी दळवी. रिषभ पंच खूप मोठे फॅन आहेत. लखनौला सपोर्ट करतायत जॉन्टी. बॉलर तयार. दुसरा बॉल हवेत चाललाय. परत एकदा चान्स. दुसरा बॉलवर दुसरी विकेट. नऊ धावांची सरासरी आहे पण पहिल्या 2 बॉल मध्ये 2 विकेट श्री गणेश कोळवलीने गमावलेल्या आहेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येतो मात्र साहिल खाडे. जर का कोलिवलीचा एक जरी बॅट्समन टिकून राहिला ना ओव्हर मध्ये 9 धावांची सरासरी आहे म्हणजे 1 सिक्सर 1 चौकार जरी आला तर 9 धावा सहजपणे होतील. पण त्यासाठी साहिल खाडे पहिला चॅलेंजिंग बॉलर आहे. त्याच्या विरोधात थोडस संयमाने खेळून या ओव्हर मध्ये किमान धावसंख्या सरासरी तरी राखावी लागेल. विकेट हॅट्रिकची संधी आहे बॉलर साहिल आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर नवनाथ ठोंबरे. नवनाथला आता डाव सावरावा लागेल. 46 म्हणजे एवढं मोठे टार्गेट नाहीये त्यामुळे या टार्गेट पाठलाग करण्यासाठी नवनाथला आता डाव सावरावा लागेल. बॉलर साहिल खाडे इज ऑन हॅट्रिक आणि इथून बॉल पॉइंट कडे. रनआउटची चान्स आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोट वर आलंय. फलंदाज आउट. रन आउटची विकेट. टीमची हॅट्रिक कंप्लीट. फलंदाज नवनाथ ठोंबरे आउट. पहिल्या बॉलवर सागर तांबोली दुसऱ्या बॉलवरती हर्षद तिसऱ्या बॉलवरती नवनाथ. 3 बॉल 3 विकेट. टार्गेट छोटं वाटतंय पण 3 बॉलवरती 3 विकेट आउट झालेले आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो हितेश. सागर थँक्यू डेजे. हितेश आणि आता किशोर डायरे या 2 फलंदाजांना इथून 46 आहेत. असं वाटलं की कदाचित या धावा फार कमी आहेत खाड्यापाडासाठी पण सुरुवात त्यांनी विकेट 3 लगातार घेतलेत. साहिल खाडे समोर येतो मात्र फलंदाज किशोर. चांगला बॉल टाकलाय. बॅट ग्राउंड झाली. साहिलने आणि इतर खेळाडूंनी अपील जरूर केली पण बॅट ग्राउंड झाली होती. बॉलरलाही कदाचित इतर खेळाडूंनाही ठाऊक असावं पण क्रिकेटचा नियम आहे नो अपील नो आउट. त्या नियमानुसार मात्र अपील जरूर केली होती. 4 बॉल एकही रन नाही. साहिल खाडे हवी ठरतोय.
किशोर डायरे मिस्टर JPL. आता कोळिवलेसाठी परत एकदा 3 इनिंग साकारेल का आणि समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह एकही रन दिलेली नाहीये 5 चेंडू निर्धाव 3 विकेट आउट एकच बॉल बाकी आहे. साहिल खाडे सध्या खाड्याचा पाडा क्रिकेटचं नाव जो बॅटिंगने बॉलिंगने गाजवतोय तो साहिल खाडे. शेवटचा बॉल मेडन ओव्हर येईल का या स्पर्धेची. दांडे गोल आमदार चषक 2026 वाकस स्पर्धेची मेडन ओव्हर टाकणारा बॉलर आहे खाड्यापाडा संघाचा साहिल खाडे. प्राऊड ऑफ खाड्याचा पाडा खाड्यापाडा क्रिकेटचा अभिमान साहिल खाडे ज्याने टाकले मेडन ओव्हर. घेतल्या टोटल विकेट 4 1 रनआउटचे म्हणजे 3 विकेट साहिलच्या खात्यात. काय खतरनाक स्पेल टाकलाय. संजय दादा तांबोले यांनी कर्जत प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी संघ पुरस्कृत केला आणि दादांच्या खरं तर मनामध्ये भरणारा हा परफॉर्मन्स साहिल खाडेचा. काय बॉलिंग केली 4 विकेट एकही रन नाही. मेडन ओव्हर आमदार चषकाची ही सगळ्यात भारी ओव्हर होती. अजून मॅच बाकी आहे.